सर, अशी अचानक मीटिंग ठरली? हो, आय एम सॉरी. सर, खरंच नाही लागलं मला. चुकून धक्का लागला बस. नाही म्हणजे त्याबद्दल सॉरी म्हणायचंच आहे मला, पण तुम्हाला हे असं अचानक मीटिंगचं सांगितलं म्हणून सॉरी. सर नाही, ठीक आहे, काम आहे. नाही तुम्हाला कळलं नाहीये, खरं तर मीटिंग वगैरे नाहीये, मी खोटं बोललो तुमच्याशी, त्याबद्दल सॉरी. मग आपण इथे? मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं म्हणून इथपर्यंत घेऊन आलो. सॉरी सर, पण मला काहीच कळत नाहीये. म्हणजे आधी तुम्ही सॉरी म्हणालात आणि आता थँक्यू म्हणताय. मी नसताना आऊंची एवढी काळजी घेतली तुम्ही. आऊ म्हणाली मला अगदी घरच्यांसारखे. इव्हन घरचंही कोणी करणार नाही इतकं केलं तुम्ही. आऊ तसं कोणाचं ऐकत नाही. तुम्हाला माहिती आहे मी त्यांच्या किती मागे लागतो औषधांसाठी. तिला कायम सांगत असतो की जरा आराम करत जा, पण नाही. त्या दिवशी तुमच्या सांगण्यावरनं ती घरी गेली. मला खरंच आश्चर्य वाटलं. नाही तुम्ही आऊंना कन्व्हिन्स केलं म्हणजे तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर अफाट आहे. सर, ह्यासाठी खरंच थँक्स वगैरे बोलायची काहीच गरज नाही. आऊंसाठी मी हे कधीही करायला तयार आहे. त्यांचं आणि माझं रिलेशन खूप वेगळं आहे. ते तर आहेच. आऊलाही तुमची कंपनी खूप आवडते. मला सुद्धा. आणि त्यांचीच का, मला तुमची सुद्धा कंपनी आवडते. म्हणजे तुम्ही दोघं कधीच बॉस सारखे वागत नाही. आणि तुम्ही मगाशी म्हणालात ना की माझी कन्व्हिन्सिंग पॉवर खूप चांगली आहे. तर तुमच्याच कडून शिकले मी. तुम्ही मीटिंग मध्ये जसं बोलता ना, खरंच ऐकतच राहावंसं वाटतं. आणि तुमच्याच सारखं प्रत्येक मीटिंग मध्ये मी परफॉर्म करायचा प्रयत्न करत असते. खरं सांगू तुम्ही माझ्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने सगळं हँडल करता. यू नो व्हॉट मिस आदिती, मी तुमच्याशी बॉस सारखं का वागत नाही? कारण आयुष्यात पहिल्यांदा इतकं छान ट्युनिंग माझं कोणाबरोबर तरी जमलंय. मला इतकं जवळचं कधीच आजपर्यंत कोणी वाटलं नाही. तुम्ही मला अगदी घरातले वाटतात. तुमच्या भरोशावर मी कुठेही जाऊ शकतो. तुम्ही आऊंची इतकी छान काळजी घेतलीत. खरं तर तुमच्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. अगं नंदिनी, काय आहे? नीट फाईल ठेवायची ना. आऊ नवगच यायला. कदम, आऊ याच्यातच आहेत तुमच्या डिटेल्स तुम्ही मागवलेल्या. अगं नाही नंदिनी, आपण एक लेटेस्ट फाईल तयार केली होती या प्रोजेक्टची. काही गोष्टी बदलल्या होत्या आपण डिस्कशन नंतर. ती कुठे आहे फाईल? अरे बापरे, लेटेस्ट. तांगडेला विचारते आत कुठे आहे का. काय कसं झालं काम? छान. बरं, आपण आपल्या नवीन प्रोजेक्टच्या संदर्भात एक मीटिंग करूया. काही गोष्टी डिस्कस करायच्यात. तुमची मीटिंग कशी झाली? मीटिंग म्हणजे ते आणि जेवणाचं काय? मी डबा तुझा आणला होता. नाही, आमचं जेवण झालंय बाहेर. हो का? अरे मग कळवायचंच तरी.
ते राहिलंच. सॉरी, मी आलो. फाईल शोधून पाठव. हा हो. आदिती, सर खूप खुश दिसतायत ना आज. काही बोलले? म्हणजे व्यवस्थित बोलले ना तुझ्याशी? नंदिनी मॅडम, मला ना जयरामकडे जरा काम आहे, मी आलेच. अगं आदिती, अगं जय बाहेर. जय? सर जय कुठे आहे? जय नाही आहे. बर. अदू, काय झालं? नाही, काय नाही. एक मिनिट. नाही, तुझ्या चेहऱ्यावरचं टेन्शन बरंच काही सांगतंय मला. पण एनिवे, तुला जर काही सांगायचं नसेल तर नको सांगूस, नो प्रॉब्लेम. नाही, तसं काही नाहीये सर. मग सांगशील काय झालं? ऍक्च्युली आज मी अविनाश सरांबरोबर एका मीटिंगला गेले होते. म्हणजे खूप चांगले बॉस आहेत ते, आणि गेले काही दिवस तर ते अगदी माझ्याशी मित्रासारखं बोलतायत, वागतायत. पण 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 काय अदू? अगं ही तर चांगली गोष्ट आहे ना. हो सर, पण आज मी ज्या अविनाश सरांना पाहिलं ना, ते वेगळेच वाटले मला. म्हणजे म्हणजे सर, आज पहिल्यांदाच मला अविनाश सरांच्या मनात मैत्री पलीकडेही काही असू शकतं असं वाटलं. अदू, अगं काय म्हणतेस? हो सर, खरं तर ना मला जय नेहमी सांगायचा, आदिती सांभाळून राहा, कदाचित त्यांच्या मनात असं काहीतरी असण्याची शक्यता आहे. पण मीच हे नेहमी नाकारलं. ते माझ्याकडे नेहमी एक फक्त चांगली मैत्रीण म्हणूनच बघतात. पण मग तसं काही आहे का अविनाशच्या मनात? नाही, म्हणजे मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही, पण आज जेव्हा ते माझ्याशी बोलत होते तेव्हा कुठेतरी मला असं जाणवलं. हे बघा तू, मला नाही वाटत हे असं काही असेल असं. सर, त्यांना काही वाटत नसेलही कदाचित, पण जर त्यांच्या मनात असं काही असेल तर मग मला हा जॉब सोडावा लागेल. मी या नोकरीसाठी त्यांच्या भावनांची नाही खेळू शकत. हे बघा तू, तुला हा जॉब सोडावासा वाटत असेल तर तू खुशाल सोडू शकतेस. म्हणजे आजपर्यंत आयुष्यातले सगळे निर्णय तू स्वतःच घेतलेस स्वतंत्रपणे. पण तरीही मला असं वाटतं, म्हणजे एक तिराईत म्हणून. तिराईत? पप्पा, तुम्ही तिराईत नाही आहात, माझे पप्पा आहात. अदू, खरं तर कित्येक दिवस पप्पा म्हणून हाक मारायची होती तुम्हाला,
अगं अगं, मी सुद्धा किती दिवस वाट बघत होतो तुझ्या या हाकेची. बाबा थँक्यू. तुम्ही मला आणि जयला आतापर्यंत खूप सपोर्ट केला आणि एवढं सगळं करणारा माणूस हा तिराहित कसा असू शकतो? हे बघ अजून, मी तुझ्यासाठी, तुझ्या सुखासाठी काय वाटेल ते करू शकतो. थँक्यू पप्पा. थँक्यू. जयराम, आत्ता तू इथे असायला हवा होतास. तुझ्या विरोधातली पहिली लढाई आज मी जिंकलोय. हे बघ, सारखा सारखा हा प्रॉब्लेम होतो आणि हे 2 पॉइंट्स काहीच कळत नाहीये. अगं जुई, मग अगोदरच यायचं ना. अरे मला वाटलं माझ्याकडून होईल. हरकत नाही, अजून पण करता येईल. फक्त आपल्याला जुने रेकॉर्ड चेक करावं लागतील. हो, मी जुन्या रेकॉर्डची फाईल आणली आहे. हा. हे बघ. आज संध्याकाळी वेळ आहे का? हे काय आता मध्येच? हा? नाही, तुला नाही. रजनी मॅडमने मेसेज केलाय. का? काय झालं? माझ्या सोबत बाहेर येशील का? नाही जायचं. अगं ते बॉस आहेत माझ्या आणि मैत्रीण पण आहेत. मला जायलाच लागेल. कुठं जायचंय? यायचं तर ये. अपेक्षित उत्तर मिळालं. कमाल आहे. आज वेगळंच बघायला मिळते, म्हणजे ऐकायला मिळते. इतके दिवस जय आणि आदितीचा मेसेज टोन वाजायचा, आता रजनी आणि साईचा मेसेज टोन वाजतोय. जय, ओ सॉरी, सिक्रेट मेसेजेस चाललेत का? स्पेशल मेसेज? अगं खुश आहेस म्हणून विचारलं. पेन. थँक्यू. उशीर झाला मला खूप. आज हाफ डे घेतला होता ना मी. माझं पर्सनल काम होतं आणि ऑफिसला निघालो होतो. म्हटलं जाता जाता दर्शन घेऊन जाऊ. बरोबर आहे. काय बरोबर? तुम्ही म्हणालात ते
बरोबर आहे. मी काय म्हणालो? अहो काका असं काय करता? आता तुम्हीच नाही का म्हणालात रजनी आणि साई प्रसादचा मेसेज टोन वाचतोय म्हणून. हा 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 तो म्हणालो. नाही नाही नाही. त्याच्या आधी बोललात ना तुम्ही काय काय? अगोदर काय म्हणालो? चला हा हा चल. चला उत्तम निघूया ना. कुठे? अहो कुठे काय, घरी नाही का जायचं? चला चला. चल रजनी बाय. हा बाय बाय. चला. रजनी मॅडम हा चला निघायचं का? नाही, हा मी एकटीच जाते. तू घरी जा. हळूहळू बऱ्याच नवीन गोष्टी कळायला लागल्यात मला. म्हणजे काही नाही. बाय. आता काय झालं अजून? बॉस आहेत ना तुझ्या? चल निघायचं का? जयस किती टेन्शन आलं होतं मला माहितीये. मग मी पप्पांशी बोलले आणि बरं वाटलं. काय झालं? तू रागवणार नाहीस ना? आदिती ऍक्च्युली मला अविनाश सरांबद्दल बोलायचंय. नाही म्हणजे खरंच तसं आहे का मला माहित नाही, पण जर तसं असेल तर नाही म्हणजे आदिती थांब. स्पष्ट काय ते सांग. मला अविनाश सरांचं वागणं आज जरा वेगळं वाटलं. म्हणजे मित्रासारखं नव्हतं ते. तुला कळतंय का मी काय म्हणते ते? मी तुला आधीही म्हणालो होतो. हो पण म्हणजे नाही म्हणजे अगदीच असं काही नाही म्हणाले ते मला, पण त्यांच्या बोलण्यावरून वागण्यावरून खूप खूप वेगळं काहीतरी जाणवत होतं. आणि तूच म्हणतोस ना मुलींना हे सगळ्यात आधी कळतं म्हणून. जय मी खूप घाबरले होते आणि मग मी हे पप्पांबरोबर शेअर केलं. नाही म्हणजे खरं तर मी तुलाच बघायला आले होते केबिन मध्ये, पण तेव्हा तू नव्हतास. पप्पांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. मी त्यांना म्हटलं सुद्धा की मला जसं वाटतंय तसं जर का असेल तर मी हा जॉब सोडेन म्हणून. मग काय म्हणाले ते? ते म्हणाले तुला जे योग्य वाटेल ते कर. एक तिराईत म्हणून मी हेच सांगू शकतो. जय ते स्वतःला तिराईत म्हणाले जे मला नाही आवडलं. मी त्यांना पप्पा म्हटलं आज कितीतरी दिवसांनी. डोळे पाणावले होते त्यांचे. आज बऱ्याच दिवसांनी मनमोकळेपणाने बोलले मी त्यांच्याशी, सगळं शेअर केलं आणि त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं. त्यांना माझा निर्णय पटला सुद्धा. जय मला काय वाटतं माहितीये, आता काहीही झालं ना तरी आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाहीये, कारण पप्पा आहेत आपल्यासोबत. आणि मी त्यांना थँक्यू सुद्धा म्हटलं.
कारण ते हल्ली तुझ्याशी खूप वेगळे वागतात, बोलायला लागले, कारण तुझ्यासोबत त्यांचं वागणं बदललंय म्हणून. जय, मी बरोबर केलं ना? अगदी बरोबर केलंस.